आपल्याकडे लोक काय म्हणतात भाषेबद्दल विचार करणारे, की भाषा असते भाषा नसते. म्हणजे आज मला अमुक भाषा हवी आहे, उद्या मला तमुक भाषा हवी आहे. मग भाषा कशावर ठरते तर भाषा उपयुक्ततेवर ठरते. म्हणजे इंग्रजी भाषेवर आज लोकांचं प्रेम काय आहे तर ती भाषा रोजगार मिळवून देते म्हणून लोकांना त्याच्याबद्दल प्रेम होतं. उद्या हिब्रू भाषेमुळे रोजगार मिळतो असं वाटलं तर लोकांचं हिब्रू भाषेवर पण प्रेम असेल. आता भाषा काय देते ही ॲस्क्रिप्टिव्ह आयडेंटिटी आहे. माणसाला ओळख देते, माणसाची विचार करण्याची पद्धती देते, माणसाचं पर्यावरण भाषा आणि संस्कृतीमधनं घडतं. म्हणजे जशी जैवविविधता महत्त्वाची आहे तशी सांस्कृतिक विविधता महत्त्वाची आहे. म्हणजे मी काय विचार करतो आहे, माझा एकूण परिप्रेक्ष्य काय आहे, माझा विचारव्यूह काय आहे, माझी जगण्याची दृष्टी काय आहे, या जगण्याच्या दृष्टीचं म्हणजे अगदी थोडं अलंकारिक सांगायचं तर माझ्या जगण्याच्या दृष्टीशी मी भाषा कुठली बोलतो, मी कोणत्या नदीच्या समुद्राच्या पर्यावरणामध्ये वाढलो आहे, पश्चिम घाटाचं माझ्याशी काय नातं आहे, सह्याद्रीचं माझ्याशी काय नातं आहे, आणि या सगळ्या भौगोलिक प्रदेशातनं एक समाज म्हणून आपण घडतो आहोत. म्हणजे जे काही तथाकथित आपण महाराष्ट्र असं सतत म्हणत राहतो की हे मोठं राष्ट्र आहे, तर ह्याची जी काही ह्याचा जो उगम आहे, याची जी काही ओळख आहे ते अस्तित्व ह्या अशा प्रकारच्या अनेक घटकांमधनं बनलं आहे. म्हणजे अगदी शिवपूर्व काळापासून महानुभावांच्या त्याच्याही आधीच्या काळापासून कवितांमधनं लेखनामधनं मराठी माणूस हा काटक आहे, मराठी माणूस हा भांडखोर आहे, मराठी माणूस हा अमुक प्रकारचा आहे, यांची ही खंडमंडळ आहे. अशा प्रकारची जी चर्चा झाली आहे ती आपला भूगोल, त्या भूगोलाच्या अवकाशात वावरणारी आपली संस्कृती आणि त्यातनं निर्माण होणारं आपलं एक सामूहिक चर्चाविषय हे सगळं एकमेकांशी अभिन्नपणे जोडले आणि म्हणून भाषा हा आपल्या अस्तित्वाचा भाग. म्हणजे या दृष्टीनं तुम्ही जर म्हणजे जन्माला आल्यापासून आपण एका विशिष्ट भाषेमध्ये बोलतो. आता आपण मातृभाषा हा शब्द अगदी सहजपणाने वापरतो, पण ती मातृभाषा आहे तशी ती पितृभाषा पण आहे. काही ठिकाणी मातृभाषा वेगळी असू शकते, पितृभाषा वेगळी असू शकते. प्रचंड स्थलांतराच्या काळामध्ये एका आजीची भाषा दुसऱ्या आजोबांच्या भाषेपेक्षा वेगळी असू शकते आणि त्यामुळे माणसांवर अनेक भाषांचे सहसंस्कार होण्याची शक्यता आहे. पण इथं ज्या वेळेला आपण मराठीला अस्तित्वाची भाषा म्हणतो त्यावेळेला मी मागे वळून पाहताना माझी मुळं कशात शोधतो तर ज्ञानेश्वरीत शोधतो, महानुभाव पंथाच्या लेखनात शोधतो, गाथा सप्तशतीमध्ये शोधतो आणि त्यातून माझं आणि माझ्या समाजाचं जे काही चित्र आहे, जे काही संकल्पचित्र आहे, जे काही प्रतिमान आहे ते घडतं. या दृष्टीने भाषा हा जगण्याचा आणि अस्तित्वाचा अविभाज्य भाग आहे असं मला वाटतं.